नमस्कार. चला आज करूया साधनाच किचनमध्ये आणखी एक रेसिपी. बघा आता इथे कढई मी गरम करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण टाकले 2-3 तमालपत्रे, 2 हिरव्या विलायच्या, एक 4-5 काळी मिरी, 4-5 लवंगा आणि थोडेसे दालचिनीचे तुकडे. थोडे म्हणजे अगदी थोडेच घेतले छोटे. ते आपल्याला भाजून घ्यायचे आणि आपण नंतर भाजल्यानंतर एका डिशमध्ये हे काढून घेऊ. त्यानंतर जर असं तेल आपल्याला इथे घालायचं आहे आणि आता याच्यावरती बघा मी उभा चिरून घेतलेला कांदा होता, तर हा कांदा घालून घ्यायचा आहे. अर्धाच कांदा इथे मी वापरलेला आहे, अर्धा शिल्लक ठेवला. एक 5-6 लसूण पाकळ्या घेतल्यात. त्यानंतर आता इथे आपण घालणार आहे टोमॅटो. आपण अर्धा टोमॅटो घेतला आहे, अर्धा मी शिल्लक ठेवलेला आहे. हे आपल्याला जरा तेलावर परतून घ्यायचं आहे चांगलं. आता जे अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो मी ठेवलेला आहे शिल्लक, तर तो आपल्याला कांदा बारीक चिरून घेणार आहे आणि टोमॅटो पण बारीक चिरून घेणार आहे. नंतर त्याचा वापर आपण करणारच आहोत. आता हे जर आपल्याला झाले तेलावरती आपले चांगले फ्राय करून, आणि आता हे आपल्याला नंतर थंड करण्यासाठी म्हणून आपण ठेवणार आहे. अंदाज आला असेल तुम्हाला की इथे आपलं तयार झालेलं आहे हे, आणि आपण आता हे एका डिशमध्ये काढून घेऊया थंड करण्यासाठी. आता त्याच कढईमध्ये आपल्याला इथे तेल घालून घ्यायचं आहे. आता या तेलामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, पनीरचे काही तुकडे मी करून घेतलेले आहेत. ते पनीरचे तुकडे आपण याच्यामध्ये घालून घेऊ. आता इथे आपल्याला जास्त लाल असं पनीर करायचं नाही आहे. लाल सर जे करतात तसं आपण तळून घेणार नाही आहे. साधारण आपल्याला जर असं पिंकिश कलर येईल अशा पद्धतीने थोडासा आपण त्या तेलामध्ये करून घेणार आहे आणि नंतर काढून घेणार लगेचच. तसेच पनीर आणि मटर मी हे दोन्ही पण जरा परतून घेते आणि त्यानंतर मग ते बाजूला काढून ठेवून आपण पुढची प्रोसेस करूयात. तर हे काढून घेऊन मटरही करून घेते मी. बघा आता हे आपण रेडी घेतलेलं होतं, म्हणजे मगाशी परतून घेतलेलं गरम मसाला आणि ते मिक्सरच्या भांड्यांमधून काढून घेऊ. त्याच्यात कोथिंबीर आपण ॲड केली आणि अर्धा इंच आल्याचे काप. ते मिक्सरमधून हे वाटण काढून घेतलं आहे. आता इथे पाणी घातलेलं नाही. इथे काय करायचं आहे आपल्याला, पाण्याऐवजी इथे आपण डायरेक्ट घालणार आहे 2 चमचे दही. आणखी 1 चमचा आपण इथे दही घालणार आहे आणि याच्यामध्ये दही पण आपण या वाटणाद्वारेच इथे फेटून घेणार आहे. या वाटणाने भाजीची चव वाढते आणि टेस्टी अशी आपली भाजी तयार होते. आता कढईमध्ये थोडंसं तेल घालून मी काय केलं, हा कांदा परतून घेते. बारीक चिरून घेतला आहे. मगाशी तुम्हाला म्हटलं होतं मी अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो शिल्लक ठेवला आहे, तर तोच आपण इथे करून घेऊया. जरा कांदा परतला की आपण टोमॅटो ॲड करू. बघा रेस्टॉरंट स्टाईल आपण इथे भाजी करत आहोत, त्याच्यामुळे दोन्ही पद्धतीने आपण थोडीशी जरा अर्धाच कांदा घेऊन मगाशी आपण ते मिक्सरमधून काढून घेतले नाही का, ते वाटण जे पण फ्राय केलं होतं ते नंतर आपण हे इथे वापरतो उरलेले. कांदा आणि टोमॅटो आपण हे परतून घेऊ. हे कसं खाताना जरा ग्रेव्हीमध्ये दाता खाल्ल्याला चांगलं वाटतं जरा खायला. आणि आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामधून काढलेलं ते वाटण. म्हणून बघा इथे थोडंसंच आहे, कुठे खोबरं वगैरे काही वापरलेलं नाही. चांगलं तेल सुटलं आहे. आपलं इथे मसाला तयार झाला आहे जो. आणि आता हा मसाला तयार झाला की आपल्याला याच्यामध्ये पुढे ॲड करायची आहे अर्धा चमचा हळद. त्यानंतर इथे मी घेते मिरची पावडर. मी घेताना जराशी 1.5 इंच म्हणजे अजून मी घेते. आता इथे 1.5 चमचा घेते. तुम्ही कमी जास्त करू शकता. हे मी घेतले. गरम मसाला घालून घेते.
1 चमचाभर. आता इथे जिरे पावडर मी घातली, थोडीशी जिरे पावडर. आता कोथिंबीर वापरल्यामुळे आपल्याला धणे पावडर काही इथे मी घातलेली नाही. एवढ्याच मसाला वापरून आपण ही भाजी छान करणार आहे. व्यवस्थित इथे आपला मसाला परतून झालाय, सगळा साईडने तेल सुटलंय, म्हणजे तयार आहे. आणि आता इथे आपण ॲड करणार आहोत मटार आणि जे पनीर आपण हे करून घेतले होते तयार. तर आपण इथे पनीर आणि मटार घालून घेऊ. साधारण अंदाज आला असेल की आपण पनीर हे जास्त तळून घेत नाहीये. आता बघा हे सॉफ्टच राहिलेलं आहे पनीर, त्याच्यामुळे आपल्याला वेगळ्या पाण्यामध्ये ते पुन्हा टाकावे लागले नाही. आता हे मसाला लावून घेऊ सगळ्या भाजीला व्यवस्थित. पटकन होणारी अशी ही भाजी आहे, रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला आपला. आता तुम्हाला इथे जर ग्रेव्ही वाढवायची असेल तर पाण्याचा वापर तुम्ही करू शकता. आता मी त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मी काढून घेतलं होतं वाटण, त्यातच थोडंसं पाणी हे करून आता आधी मी इथे मीठ घालून घेते. आणि नंतर आपल्याला इथे वापरायचं आहे थोडंसं पाणी. जर अशी एक उकळ येऊन द्यायची आणि त्याच्यानंतर मग चला जरा झाकण ठेवूया आपण आणि भाजीला एक उकळी येऊन देऊ. पटकन आपली भाजी तयार होईल इथे. बघा झाकण काढून तुम्ही बघा, आता रेडी झाली आहे. चला तुम्ही करून बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करून सांगा आणि सबस्क्राईब मात्र करा. हां.